खाऊच्या बहाण्याने घराबाहेर खेळत असलेल्या 5 वर्षाच्या मुलाला घरात नेऊन केले अनैसर्गिक अत्याचार। राजगुरुनगर शहरातील माळीमाळा परिसरातील धक्कादायक प्रकार। नागरिकांनी चोप देऊन आरोपी विजय उर्फ गोल्या बाळू ताथोड याला केलं पोलिसांच्या स्वाधीन। खेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पर्वते यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू। सकाळी छाती दुखू लागल्याने उपचारासाठी राजगुरुनगर येथे रुग्णालयात दाखल केलं। प्राथमिक उपचारानंतर चाकण येथील रुग्णालयात हलवलं। उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संदीप पर्वते यांना केलं मृत घोषित। दारूच्या नशेत टेम्पो चालवून अपघात घडवणाऱ्या चालकाला पोलिसांकडून बेड्या। टेम्पो दुचाकीचे समोरासमोर धडक। दुचाकीस्वार पांडुरंग रणगड गंभीर जखमी। माळुंगे एमआयडीसी पोलिसांनी चालक रवी राठोड याला केली अटक। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पैठणीचा खेळ भल्या भल्यांची गणित बिघडवणार। राजकीय चर्चांना पेव फुटले। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक अक्षय जाधव यांच्या खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमामुळे नवं वातावरण। दहशत मोडण्यासाठी मी विधानसभेची उमेदवारी मागतोय, अक्षय जाधव यांची उपस्थितांनाही साथ। सामायिक हिश्श्याचे 41 गुंठे क्षेत्र परस्पर विक्री केल्यानं चाकण पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा। खरेदी घेणार आणि देणार यांच्यासह वकील साक्षीदार आरोपीच्या पिंजऱ्यात। बनावट सह्या अंगठे करून दस्ताचा वापर करून खरेदी खताद्वारे फेरफार। पश्चिम पट्ट्यातील थकबाकी मुक्तीसाठी अभय योजनेत आतापर्यंत 5538 वीज ग्राहकांचा सहभाग। तब्बल 5312 ग्राहकांनी आणखी सूट घेऊन थकबाकी एक रकमी भरण्यास दिली पसंती। थकबाकी मुक्तीच्या संधीला उरले आता फक्त 70 दिवस। साहेबराव गोटे पाटील महाविद्यालयाच्या वतीनं स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ। 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या संकल्पनेवर आधारित स्वच्छता अभियानाला प्रारंभ। राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसर, हुतात्मा राजगुरू स्मारक, बैलगाडा घाट, सिद्धेश्वर मंदिर परिसर केला स्वच्छ।